डोंगराच्या खुशीमध्ये साधू महाराजाची एक झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये साधू महाराज राहायचे. आणि ज्या गावाच्या भोवती त्यांचा साधनेचा मार्ग होता किंवा त्यांनी ज्या ठिकाणी पूजी श्रद्धा होती आणि त्या गावातल्या लोकांची साधू महाराजावरही श्रद्धा होती. साधू महाराज ज्या दिवशी त्या गावात यायचे, गावाकडे आल्यानंतर त्या ठिकाणी ते देवाचं नामस्मरण करून तिथं थोडंसं नाचणं त्यांचं चालू होती. पाऊस पडला नसेल तेव्हा साधू महाराज त्या ठिकाणी येत असत. मग अशा वेळेला अनेक वेळेला त्या गावामध्ये असा प्रसंग व्हायचा. मग त्या ठिकाणी त्या गावातले 4 मुलं तरुण त्या ठिकाणी गावात गेले आणि त्या लोकांना सांगत होते की हा साधू महाराज चमत्कारी आहे, आपण त्याचा चमत्कार बघू, आम्ही सुद्धा पाऊस पाडू. म्हणून त्या दिवशी गावकऱ्यांनी साधू महाराजालाही बोलवलं आणि या 4 मुलांनाही बोलवलं. या 4 मुलापैकी 2 मुलांनी नाचायला सुरुवात केली. 1 तास नाचला, पाऊस पडला नाही. दुसराही 2 तास नाचून गेला, पाऊस पडला नाही. त्याच्यानंतर हे 4 पैकी दुसऱ्या दोघांनी डान्स केला, तिथं नाचले, परंतु त्या ठिकाणी पाऊस पडला नाही. नंतर त्याच ठिकाणी साधू महाराजाला बोलवलं. साधू महाराज त्या ठिकाणी डान्स करायला लागले. साधू महाराज डान्स केल्यानंतर देखील 2 तास 3 तास केले तरी सुद्धा त्या ठिकाणी पाऊस पडला नाही. पण साधू महाराजांनी नाचणं थांबवलं नाही आणि ते सतत रात्रभर म्हणजे रात्र होईपर्यंत त्यांनी धुवाधार त्या ठिकाणी पाऊस आला. पाऊस खूप अचंबित वाटलं की महाराजावर जी श्रद्धा आहे, भाव आहे, ते खरोखरच मोठेपणाचं आहे. त्यावेळेस त्या 4 मुलांनी साधू महाराजाला विचारलं, महाराज हे कसं शक्य आहे? महाराजांनी किंवा साधू महाराजांनी सांगितलं, बाळहो, माझं या गावावर प्रेम आहे आणि गावावाल्याची माझ्यावर खूप श्रद्धा आहे आणि माझी देवावर श्रद्धा आहे. कुठेतरी श्रद्धा ठेवली पाहिजे, कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, याच विश्वासामुळं आज हे शक्य झालं आहे. आपल्याला याच्यातून गोष्ट काय मिळते तर आपण जेव्हा एखादी काम सुरू करतो त्या कामावर आपला पूर्ण विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे आणि जे काम आपण हातात धरलेलं आहे तोपर्यंत किंवा जोपर्यंत त्याला यश मिळत नाही तोपर्यंत त्या कामापासून आपण बाजूला गेलं नाही पाहिजे. त्या कामावरच आपला विश्वास ठेवला पाहिजे. जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण तिथं त्या कामाप्रती आपले जे श्रम करायचे, जे कष्ट करायचे, जी मेहनत करायची आहे ती आपण केली पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काम सुरू करतो आणि लगेच बंद करतो, यामुळं आपल्याला जे इच्छित यश आहे ते कधीही मिळणार नाही.